कळतोय पवार कुटुंब एकत्रित येणार अशा चर्चा होतात, पण प्रत्यक्षात त्या होत नाहीत। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील, रोहित पवार हे बाजूला उभे असतात। त्यामुळे फक्त चर्चा होतात, निर्णय होत नाही असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणावर दिलेला आहे। अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही। आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा। तर ह्या 3 जणं मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही। पुढे आपण जाऊया तेजस्वी घोसाळकर यांच्या बातमीकडे। विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार आणि भाजपमध्ये प्रवेश करणार अशी बातमी होती, पण त्याआधी आज त्या उद्धव ठाकरेंच्या भेटीकरता मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मी शिवसेना उबाठा सोबतच आहे सध्या तरी, नाराजी संदर्भातले सगळे प्रश्न आणि नाराजी कुणाबद्दल आहे हे सगळं मी उद्धव ठाकरेंसमोर मांडलेलं आहे। आता त्यांच्या उत्तराची आपल्याला अपेक्षा आहे असं तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केलंय। नाराजी दूर झाली की नाही यावर तुम्हाला लवकरच समजेल असं सूचक विधान त्यांनी केलं। अजून कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं। आज उद्धव ठाकरेंना आता भेटायला आल्या, नाराजी त्यांनी त्यांची मांडली, कुणाबद्दल नाराजी आहे, का नाराजी आहे, काय कारण नाराजीचे, आणि लवकरच तुम्हाला माझं उत्तर कळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। सूचक विधान त्यांनी केलेलं आहे। आमचे बोलणं झालेलं आहे, माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत। त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच। त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील, त्याच्यावरून ठरवेल की काय डिसिजन घ्यायचा आहे। तेजस्वी मॅम, असं म्हटलं जात होतं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये। अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही। अजून मी त्याच्यावरती विचार करेन आणि सांगेन। अजून मी जे माझे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्या उत्तराची वाट बघत, मी म्हटलं ना वाट बघते आणि मग नंतर मी निर्णय। पुढे आपण पुढच्या घडामोडीकडे वळतो आहोत। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेली आहेत। दरम्यान कालच भारतीय सेनेनं पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं। ऑपरेशन में सुरक्षा बलों को एक बड़ी कामयाबी हुई थी, जिसमें 3 आतंकवादी मारे गए थे और आज यहाँ पे उनसे जो गोला बारूद हथियार जो जब्त किया गया है उसको दिखाया गया है। 20 RR ने एक बहुत बड़ा काम अंजाम दिया, क्योंकि शाहिद कुटे जो पिछले 6 सालों से सक्रिय था और कई इन्वॉल्वमेंटों में शामिल थे, क्योंकि सुरक्षा एजेंसीज का ये मानना था इन्होंने कई बड़े अटैक अंजाम दिए और कल उसको भी मार गिराया गया है। और आप देख सकते हैं कि यहाँ पे जो है विजुअल्स में ये हम दिखाने की कोशिश करेंगे। थोड़ा आप देख सकते हैं कि यहाँ पे जो है बिल्कुल यहाँ पे उनके जो हथियार है AK-47 यहाँ पे दिखाना चाहेंगे आपको। आप देख सकते हैं कि किस तरह यहाँ पे उनके जो बैग्स है वो यहाँ पे AK-47 2 और कुछ नकदी पैसे, 3 हैंड ग्रेनेड और बहुत सारे मैगजीन्स यहाँ पे जब्त कर लिए गए। उनसे बिस्किट है, खाने पीने के सामान है, मोबाइल है और सारी जो ये यहाँ पे जो रिकवरी की गई है उनसे वो रिकवरी यहाँ पे मीडिया के सामने रखी गई है।